15 ऑगस्टच्या दिवशी रात्री जेवताना रावसाहेब जिजाला म्हणाले, "जिजा, उद्या सकाळी 8 वाजता नाश्ता करून मला पुण्याला जायला निघायचंय." शारदाने लगेच विचारलं, "मध्येच काय काम काढलं पुण्याला?" "साखर कारखान्याच्या संदर्भात आयुक्तांबरोबर मीटिंग आहे." रावसाहेबांनी शांतपणे उत्तर दिलं. "कुठे आहे पुण्यात मीटिंग?" "काँग्रेस भवनमध्ये." "परत कधी येणार?" "नाही, ते काही सांगता येणार नाही, कारण चर्चेला बरेच विषय आहेत. दिवस मावळेल सुद्धा एखाद्या वेळी." "का? यायचं आहे का पुण्याला?" "नाही, गाड्याबरोबर नळ्याची यात्रा नको." "सखोल चौकशी चालवली आहेस म्हणून विचारलं." "नाश्त्याला काय बनवायला सांगू?" "काय रोजच्याप्रमाणे दूध चपाती बरोबर एखादी सुकी भाजी." "थालीपीठाच्या बरोबर खोबऱ्याची चटणी करते, चालतंय का?" "काहीही चालेल अगं जिजा." दुसऱ्या दिवशी नाश्ता केल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांनी पांढऱ्या शुभ्र उंची खादीच्या पोशाखात रावसाहेब वाड्यातनं बाहेर पडले होते. सुभाननं सफारी धुवून वाड्या बाहेर आणून उभी केली होती. स्टार्टर दाबताना त्यांचं मनगटातल्या घड्याळात लक्ष गेलं. 8:30 वाजायला 5च मिनिटं बाकी होती. उत्तर कारगावातल्या एस.टी. स्टँड जवळच्या माऊली कृषी केंद्रासमोर त्यांनी शेवंताला थांबायला सांगितलं होतं. ती कृषी केंद्रासमोर तिची सुमो लावून रावसाहेबांची प्रतीक्षा करत उभी होती. तिच्या जवळ जाऊन रावसाहेब सफारीतनं उतरत म्हणाले, "अरे, कधी आलीस?" 10-12 मिनिटं झाली असतील." "इथे सुमो लावल्याचं मी संदीप भाऊंच्या गड्याला सांगून येतो, तू सफारीत बसून घे." रावसाहेब कृषी केंद्राकडे गेले. संदीप भाऊंच्या गड्याला लांबूनच म्हणाले, "खंडू, इथे गाडी लावून पुण्याला जातोय मी, लक्ष असू दे." "काय चिंता नका करू रावसाहेब, रात्री 8 वाजेपर्यंत मी दुकानातच आहे." शेवंता सफारीत बसली नव्हती. सफारीच्या दाराजवळ ती उभी होती. गुलाबी रंगावर निळी पिवळी झाक असलेली रेशमी साडी तिने मस्तपैकी परिधान केलेली होती. प्रदर्शनातल्या एखाद्या बाहुलीसारखी ती रावसाहेबांना भासली. तिला नखशिखांत न्याहाळत मधाळ हसत त्यांनी विचारलं, "गालाला चुलीच्या काळ्याचं बोट लावून आली आहेस ना?" "मला आजतागायत कोणाचीही दृष्ट लागलेली नाही आहे दाजी." "बाल्यावस्थेतलं सांगू नको का? आता तू तारुण्यात पदार्पण केलंयस. तुझ्या नसानसातून जवानी ओसंडून वाहतीये. एखाद्या वेळी माझीच नजर लागेल तुला. बसा, गाडीत बसा. स्तुतीसुमनांची उधळण करायला पुरा दिवस बाकी आहे." "शेवंत, मी कोणाचीही अवास्तव स्तुती करत नाही. खरंच सांगतो, तू स्वर्गातल्या रंभा मेनकेप्रमाणे सुंदर दिसतीये." "काय मनात काही वेगळा विचार आलाय का?" सफारीचं दार उघडून शेवंतानं मिश्किलपणे विचारलं. "अगं, कोणालाही मोहिनी घालणारं तुझं सौंदर्य आहे." "दाजी, इथे सगळं बोलणं संपवून टाकू नका. प्रवासात थोडं तरी शिलकेला ठेवा." "काय बोलणं काय, पाठ करून आलोय का मी?" "दाजी, पुरुषांच्या नजरांचा चांगला अभ्यास केलाय बरं मी." "तारुण्याचा ओंबरा ओलांडलेल्या नखरेल मुली फार धूर्त असतात असं आजपर्यंत मी फक्त ऐकून होतो, पण तुझ्याशी बोलताना ऐकलेलं खरं आहे असं वाटायला लागलंय." सफारी महामार्गाकडे वळवत रावसाहेब म्हणाले. पुण्याच्या दिशेनं 10-12 किलोमीटर गेल्यावर रावसाहेबांकडे तोंड करून शेवंतानं विचारलं, "घरी काय सांगून आलाय दाजी?" खोटं सांगून यायला लागलं. "काय सांगितलं?" "साखर कारखान्याच्या संदर्भात मीटिंग असल्याचं सांगितलं." "तू काय सांगून आलीस?" "मी सांगितलं डॉक्टर अनुराधा मॅडमना भेटायला जायचं आहे आणि बरोबर रावसाहेब दाजी असणार आहेत." त्यावर मामा मामी काय म्हणाले? "दिवस मावळायच्या आत या म्हणाले." "पुण्यातला कार्यक्रम पुण्याच्या वाटेवर लागल्यावर सांगेन म्हणाली होतीस." "पुण्यात पोचायला किती वाजतील आपल्याला?" "काय 11पर्यंत पोचू." "मग आधी सारसबागेतल्या गणपतीला जायचं, मग पेशवे पार्कला भेट द्यायची, त्याच्यानंतर एखाद्या चांगल्या हॉटेलात जेवायचं आणि जेवणानंतर संभाजी उद्यानात तासभर बसायचं." "खांडेकर मॅडमना भेटायचं नाही का?" "त्या बाहेरगावी गेल्या त्यामुळे भेटल्या नाहीत असं मी घरात सांगायचं ठरवलं आहे." "मॅडमचा फोन नंबर आहे माझ्याकडे, उद्या करीन त्यांना फोन." "पण आपला मुख्य उद्देश मॅडमना भेटणं हा होता ना शेवंता." "त्यांना भेटायला 15-20 दिवसांनी पुन्हा पुण्याला जाऊ की आपण दाजी." शेवंता खुदकन हसून म्हणाली. "हे बघ, कारगावपासून पुण्यापर्यंत मला ओळखणारी पुष्कळ माणसं आहेत.
तुला घेऊन मी फिरतोय अशी एखाद्यानं वाड्यात टीप दिली तर त्यात घाबरायचं कारण नाही आहे दाजी. आम्ही डॉक्टर मॅडमना भेटायला गेलो होतो हे मी सांगीन अक्काला. गाडी थांबवू का एखाद्या ठिकाणी? कशासाठी? तुझे पाय धरावेसे वाटतायत मला. हो, मग एखाद्या चांगल्या ढाब्यावर थांबवा. फक्त चहाच्या कपावर आले मी. गरम गरम भजी पावाबरोबर खाऊशी वाटतायत. गरोदर बाईला सुद्धा असले डोहाळे लागत नाहीत शेवंता. डोहाळे लागायला माझं अजून एकही लग्न झालेलं नाही आहे. एकही म्हणजे अशी किती लग्न करायची आहेत? काय जमलं तर एखादं तुमच्याबरोबर, नंतरची नाही सांगू शकणार. शेवंता खो खो हसत म्हणाली. तेवढ्यात रावसाहेबांना डाव्या बाजूला एक ढाबा दिसला. त्यांनी गाडी वळवल्यावर शेवंता हसायची थांबली. गाडी थांबल्यावर दार उघडून खाली उतरताना ती म्हणाली, माझ्या उजव्या पायाला मुंग्या आल्या आहेत दाजी. पाय बधीर झाल्यासारखा वाटतोय. जरा हात द्या. रावसाहेबांचा हात पकडून शेवंता पाय उतार झाली. नंतर त्यांच्या खांद्यावर हात ठेवून लंगडत लंगडत ढाब्याच्या पायऱ्यांजवळ गेली. रावसाहेब पायऱ्यांकडे बघत तिला म्हणाले, काय आता उचलून वर ठेवू का? नाही, गरज नाही वाटत. मुंग्या कमी झाल्या. पण त्या खरोखर आल्या होत्या का? मग काय नाटक केलं का मी? शेवंता मिश्किलपणे म्हणाली. ढाब्यात फक्त एकाच टेबलाभोवती 4 जण बसून मिसळ खात होते. वरांड्यातल्या एका टेबलाजवळ समोरच्या खुर्च्यात हे दोघं जाऊन बसताच पांढऱ्या स्वच्छ कपड्यातला एक वेटर त्यांच्याजवळ आला. अदबीनं उभा राहिला. शेवंतानं त्याला विनोदाने विचारलं, काय काय खाण्यासारखं आहे ढाब्यात? सगळा ढाबा खाण्यासारखा आहे मॅडम. वेटर गंभीरपणे म्हणाला. वा वा, छान. मालक कुठे आहेत? मीच मालक आहे. मग मात्र रावसाहेबांना हसू आवरता आलं नाही. हसणं थांबवल्यावर ते म्हणाले, तुमच्या ढाब्यातल्या गरमागरम भजी खायला आम्ही 12 कोसांवरनं आलो आहे. किती प्लेट्स आणू? आधी 2 आणा. एक बटाटा भाज्याची, दुसरी कांदा भाज्याची आणि 4 पावसुद्धा गरम करून आणा. मिरची तळली असेल तर? तुमच्यासाठी मिरच्या तळायला सांगतो की मॅडम. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय हो, रावसाहेब म्हणाले. रावसाहेब, मी तुमच्याच गावचा, कारगावचा. मी पोलीस पाटलाचा चुलत भाऊ साहेबराव कारेकर. मला ओळखता तुम्ही? अहो, मी तुम्हाला ओळखलं रावसाहेब, म्हणून तर मी स्वतः तुमच्या सेवेला आलो आहे. तुमचे पाय पहिल्यांदा माझ्या ढाब्याला लागले. धन्य झाल्यासारखं वाटतंय रावसाहेब. असं म्हणून ढाबा मालक भटारखान्याकडे गेले आणि रावसाहेब म्हणाले, आपण या ढाब्याकडे वळायला नको होतं शेवंता. अहो, पण तुमच्या आगमनानं ढाबा मालकाला किती आनंद झाला आहे. नाही, ते खरं आहे ग, पण का चिंता करताय दाजी? माझ्यावर सोपवा हो. दोन्ही प्रकारच्या भजी अतिशय रुचकर होत्या म्हणून रावसाहेबांनी शेवंताला विचारलं, तुझ्यासाठी भज्यांची आणखीन एक प्लेट मागवायची? नाही, नको. ओळखीमुळे मालकांनी भज्यांच्या दोन्ही प्लेटी शीग लावून भरून आणल्या होत्या. अजून खाल्लं तर जेवायला जाणार नाही. फक्त सोलकढी असेल तर मागवा 2 ग्लास. सोलकढी प्यायल्यावर गाडी चालवताना पापण्या मिटायला लागतील. तू गाडी चालवणार असलीस तर मग असं करायचं का? कसं करूया? नको, वेड्यात काढाल. हे बघ शेवंता, फिरायला आलोत आपण. वाटेत एखाद्या रमणीय ठिकाणी तासभर थांबायचा विचार मनात आला होता. नेमकं काय मनात आहे का तुझ्या? ते माझं मलाच नीटसं नाही उमजलेलं. मन कधी तुमच्याकडे ओढ घेतं तर कधी सबोरीचा सल्ला देतं. कधी तुमच्या मिठीत सामावून जावं असं वाटतं तर कधी धोक्याचा इशारा द्यायला लागतं. शेवंता, माझं मन तुझ्याकडे ओढ घेत नाही अशातला भाग नाही आहे. तुझ्या आकर्षणामुळे मी पण शेवाळावर पाय ठेवायचं धाडस केलं आहे. पण तुम्ही अविचार करणाऱ्यांपैकी नाही आहात. मी आपलं प्रारब्ध बदलू शकेन असं मला दृढ विश्वास वाटतोय म्हणून धाडस केलं आहे. पण काय, सांगून टाका ना. आपला जन्म हीन कुळात झालेला नाही आहे आणि घरंदाज माणसांनी स्वतःच्या खानदानाला विसरायचं नसतं. कुळाचार पायदळी तोडवायचे नसतात. बास, तुम्हाला जे वाटतंय ते सारसबागेतल्या गणपतीसमोर पुन्हा एकदा सांगा. भज्याच्या प्लेटी रिकाम्या झाल्यावर ढाबा मालकांनी जवळ येऊन विचारलं, आणखीन काही आणू रावसाहेब? मॅडमला सोलकढी प्यायची इच्छा आहे.
सोलकडीऐवजी भन्नाट मसाला ताक आहे आमच्याकडे, आणू का? हो, आणा की, नक्की. भाद्रपदातल्या पितृपंधरवड्याचा शेवटचा दिवस म्हणजे सर्व पित्री अमावास्येचा दिवस. कारगावातही हा दिवस इतर काही गावांप्रमाणे बैलपोळा म्हणून साजरा केला जात होता. रब्बीच्या काढण्या, खरीपाच्या पेरण्या उरकत आलेल्या होत्या. मान्सूनचा पाऊस म्हणावा तेवढा पडला नव्हता, त्यामुळे सुगीचा हंगाम समाधानकारक साधलेला नव्हता, पण तरीही बळीराजा तोट्यात नव्हता. जे मेहनती होते त्यांच्या कष्टाचं फळ त्यांच्या पदरात पडलेलं होतं. खाटल्यावर बसून आयतं खाणाऱ्या आळश्यांच्या पोटापाण्याची देव कधी चिंता करत नाही. बुडणाऱ्याला हातपाय हलवल्याशिवाय जीव वाचवता येत नाही, त्याचप्रमाणे पापकर्म करणाऱ्याचं आहे. त्यांच्यासाठीही देव दयाळू नसतो. सृष्टीचं निसर्गचक्र 12 महिन्यातल्या 3 ऋतूत गुंफलं गेलं असल्यामुळे त्यावर विधात्याची सत्ता आहे. कालचक्र मात्र कोणाच्याही अधीन नाही, भगवंताचीही त्याच्यावर सत्ता नाही. अशा या कालचक्राचं उदर फार मोठं आहे, ब्रह्मांडापेक्षा सुद्धा मोठं. त्याच्या महाकाय उदरात सारे भले बुरे लीलया गडप होऊन जात असले तरी या कालचक्राला माणसाच्या पापपुण्याचा जमा खर्च नाही मांडता येत. विषय शारदेचा आहे. अमावास्येच्या भल्या पहाटे बाथरूमला जाण्यासाठी शारदा पलंगावरनं खाली उतरत असताना मासिक ऋतुस्राव सुरू झाला. वेळच्या वेळी नियमितपणे येणारी मासिक पाळी 8-10 दिवस लांबल्यामुळे तिला आशेचा किरण दिसायला लागला असताना तिचा भ्रम निराश झालेला होता. ती तशीच दाराजवळ गेली, मटकन खाली बसली, अश्रू गाळायला लागली. तिचा विलाप कानावर पडताच रावसाहेबांना जाग आली. उठून बसत त्यांनी घाबरून तिला विचारलं, अगं का रडतीयेस? माझं नशीब मला रडवतंय. काय झालंय काय? पाळी चुकल्याच्या आनंदात होते, अपेक्षाभंग झाला. निसर्गचक्र आपल्या हातात नसतं शारदा, त्याचे नियम नाही मोडता येत. आत्ताशी कुठे 4:30 वाजायला आलेत. रामप्रहरी विलाप करायचा नसतो. उठ बरं, कपाटातून तुझ्यासाठी अंथरूण पांघरून काढून देतो, त्यावर डोळे मिटून शांतपणे 1-1.5 तास पडून राहा. असं म्हणून रावसाहेब पलंगावरनं उतरले. मी अंथरुणावर शांतपणे पडू नाही शकणार रावसाहेब. हे बघ, मनातली निराशा काढून टाक. जे आपल्याला बदलता येत नाही त्यासाठी शहाण्या माणसानं उगाच दुःखी कष्टी होऊ नये. दुःख पाठ सोडायला तयार नाही आहे. साऱ्या आशा आकांक्षा मावळल्या आहेत माझ्या, नाही सावरता येत. मग रावसाहेबांनी चर्चा वाढवली नाही. त्यांनी स्वतःच्या हाताने तिच्यासाठी चटई टाकली, तिच्यावर सतरंजी अंथरली, पायथ्याला पातळ ब्लँकेटची घडी ठेवली. मग ते पलंगावर बसत तिला म्हणाले, पाणी हवंय का तुला? नको, बाथरूमला जायचंय. ओटीपोट कळ मारतोय का? नाही. सर्वांचं प्रारब्ध समान नसतं ग शारदा. सुखाच्या राशीत लोळणाऱ्यांनी दुःखाचे डोंगर सुद्धा पचवायला शिकलं पाहिजे. पण परमेश्वर का कसोटी बघतोय माझी? हे बघ, तो देव आहे ना, तो कोणाची कसोटी बघत नाही. माणसाच्या दुःखाला कारण त्याचं संचित कर्म असतं. कडूजिऱ्याची पेरणी करून आपण अमृत फळाची अपेक्षा करतो. चुका आपण करतो आणि त्याचं खापर देवाच्या माथ्यावर मारतो. मग शारदानं तोंड उघडलं नाही, निमूटपणे बाथरूमला जाऊन आली. तोंडावर पांघरून घेऊन सतरंजीवर अंग टाकताना सुद्धा तोंडातनं ब्र उच्चारलं नाही. तिला तिची चूक माहिती होती आणि या चुकीवर कायमचा पडदा टाकण्यासाठी आपणच चुकीची दुरुस्ती करायला हवी असा मनोमन निश्चय करून उजाडल्यावरच तिने अंथरूण सोडलेलं होतं. नाश्त्यानंतर रावसाहेब गावात निघून गेले आणि मग ती गीताईंना म्हणाली, गीताई, मला तुमच्याशी थोडं खाजगी बोलायचं आहे. इथला पसारा उरकल्यावर 15-20 मिनिटांसाठी माझ्या खोलीत आलात तर बरं होईल. सुनूला आंघोळ घालायची आहे, तिला खाऊ पिऊ घातल्यावर येते. फक्त सुनूला बरोबर आणू नका, ती आपल्याला शांतपणे नाही बोलू देणार. तिला पाठीमागे दीदीकडे जायला सांगा. चालेल. तासाभराने गीताईंनी शारदाच्या खोलीत प्रवेश केला. शारदा त्यांची वाट बघत खुर्चीत बसून होती. पलंगावर जाऊन टेकताच गीताईंनी विचारलं, का बोलवलं मला अक्कासाहेब? सांगते ना, सांगते. विषय थोडा गंभीर आहे.
कसाही असू द्या होता. 2-3 महिन्यांनी माझ्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण होतील. सुगंधा बाईसाहेबांच्या निधनानंतर रावसाहेब देशमुखांच्या इस्टेटीला वारस पाहिजे म्हणून मला करून आणली. सेवाधाम हॉस्पिटलच्या डॉक्टरीणबाईंनी तोंडाला मधाचं बोट लावून ठेवलं होतं. त्या आशेवर विश्वास ठेवून मी वाट बघत होते, पण निराशाच पदरी पडली आहे. आता आणखीन वाट बघणं नको वाटायला लागलंय. सगळं महाभारत तुम्हाला माहितीच आहे. अक्कासाहेब, काय मनात आलंय तुमच्या? या वाड्याला वारस मिळवून देण्यापलीकडे दुसरं काहीही माझ्या मनात नाहीये गीताई. मग कशा प्रकारे वारस मिळवून द्यायचा आहे? 2 पर्याय आहेत ना गीताई. त्यापैकी पहिला पर्याय दत्तक घ्यायचा आहे. आपल्या देशात पुष्कळ अनाथ मुलं आहेत. अनेक राजे महाराजांनी दत्तक घेतल्याची उदाहरणं आहेत. मूल होत नाही म्हणून स्वतःच्या कर्माला दोष देत बसण्यापेक्षा शहाण्यानं एखाद्या अनाथ मुलाला दत्तक घेऊन त्याचं जीवन उजळून टाकावं, असं एकदा मागे रावसाहेब सुद्धा म्हणाले होते. पण अक्कासाहेब, मला हा पर्याय नाही पसंत. अनाथ मुलं चांगल्या जातकुळीची असतात असं नाही. त्यांच्या रक्तात, खानदानी रक्तात फरक असतो ना अक्कासाहेब. कारण खाण तशी माती. आयतं घबाड हातात लागलं की चांगल्या चांगल्याची मती भ्रष्ट होते, म्हणून दत्तक घेऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. गीताई, तुमच्या मताशी मी सहमत आहे. वाड्याला वारस माझ्या रक्ताचा नसला तरी चालेल, पण तो रावसाहेबांच्या तरी रक्ताचा असावा असं माझं मत आहे. बरोबर आहे, मग काय करायचं? गीताई, रावसाहेबांचं 3रं लग्न लावून देण्याव्यतिरिक्त वेगळा पर्याय नाहीये. पण मुलगी घरंदाज खानदानी कुटुंबातली असावी. आपले कुळाचार पाळणारी असावी. सुशिक्षित, शालीन आणि रावसाहेबांना शोभणारी असावी. असं माझ्याप्रमाणे कोणाचंही मत असेल, परंतु स्पष्ट बोलते, एका म्यानात 2 तलवारी नाही मावत अक्कासाहेब. हा चौथी मत्सर आहे ना, हा फार वाईट असतो. प्रत्यक्ष अनुभव घेतलाय मी. त्यापायी उभं आयुष्य मी जाळून टाकलंय. वारस देणं राहील बाजूला. आणि नाही गीताई, असं नाही होणार. माझ्यावर विश्वास ठेवा. सवतीला सांभाळून सपाटून घेईन असा शब्द देते मी तुम्हाला. अक्कासाहेब, अहो, टाळी एका हाताने नाही ना वाजत. तुम्ही सवतीला चिकार सांभाळून घ्याल, सपादून घ्याल, पण जी नव्याने या वाड्यात येईल तिने तुम्हाला सपादून घेतलं पाहिजे, नाही का? परखड बोलले म्हणून राग मानू नका. माझ्या कटू अनुभवाचे बोल आहेत. म्हणून अक्कासाहेब, जो काही निर्णय घ्यायचा असेल तो विचारपूर्वक घ्या. सगळ्या नातलगांच्या संमतीनं घ्या, कारण उद्या कोणी तुमच्यावर ठपका ठेवायला नको. बोलणं संपल्यावर शारदाचं सहज बाहेर लक्ष गेलं. व्हरांड्यात धनाजी उभा दिसला. शारदानं विचारलं, अरे धनाजी, का उभा आहेस? विलास त्याच्या आईबरोबर ना गीताईंला भेटायला आलाय. दोघं बी मायलेक बैठकीच्या व्हरांड्यात बसून आहेत. त्यांना चहा कॉफी काही? नाश्त्याचं विचारलं तर नाही म्हणले, मग चहा नेऊन दिला त्यांना. उठा बरं गीताई, तुमची सवत कशी आहे ती मला बघायची. शारदा खुर्चीतनं उठत म्हणाली, रांडचं तोंड बघायचं नव्हतं, पण शरणागताला अभय द्यायची आपली परंपरा आहे ना. चला बैठकीच्या खोलीत जाऊन बसू. बैठकीत जाऊन बसल्यावर शारदाने विलासला बोलवलं. विलास आईसह आत येऊन बसला. त्याच्या आईचा म्हणजे सुलभाचा गोरा चेहरा काळा ठिक्कर पडला होता. उजाड झालेल्या कपाळाखालच्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळं निर्माण झाली होती. खोल गेलेल्या डोळ्यात घमेंडीऐवजी लाचारी दिसत होती. गालाची हाडं वरती येऊन त्यावरचं हास्य पूर्णपणे लोप पावलेलं होतं. खाली बसल्यावर सुलभा कातर सुरात गीताईंना म्हणाली, माझा अपराध लय मोठा आहे बाईसाहेब. कोणच्या तोंडानं मी क्षमा मागणार तुमची? तुमच्याबरोबर लय वाईट वागलो आम्ही, तरी पण समजा भूतकाळ विसरून मोठ्या मनानं तुम्ही आम्हाला माणसात आणून बसविलंय. मग गेले 3-4 महिने तोंड का दडवून बसली होतीस? गीताई फणकारल्या. अहो, तुमची क्षमा मागायला यायचं धाडस नाही झालं. अच्छा,
मग आज कसं काय धाडस केलं? सकाळी विलासबरोबर रावसाहेबांच्या दर्शनाला गेलते. ते तुमच्याविषयी बोलले. म्हणले, फणसाचे अंगी काटे, आता अमृताचे साठे. अशा आपल्या गीताई आहेत असं रावसाहेब म्हणले. पुढं म्हणले, आणखीन एक सांगतो. तुमच्या थोरल्या सवतीचं नाव गीताबाई असलं तरी आम्ही सगळेजण त्यांना गीताई म्हणतो. आम्हा सगळ्याच्या त्या गीताई आई झालेल्या आहेत. म्हणले, तुम्ही बिंदास जावा त्यांची क्षमा मागायला, त्या माफ करतील तुम्हाला, आणि म्हणून तुमचे पाय धरायला आले बाईसाहेब. सुलभा असं कळवळून म्हणताच गीताईंचा राग मावळला होता. त्यांनी विचारलं, दसरा जवळ आलाय विलास? हा ना, गॅरेजचं शेड तयार झालंय. येत्या 2-3 दिवसात आवश्यक साहित्य खरेदी करायचं. काही अडचण राहिली आहे? नाही हो, रावसाहेबांनी माझ्या जीवनाचं फार सोनं करून टाकलं की. हां, पण लक्षात ठेव, त्यांच्या नावाचा गैरवापर कधीही करायचा नाही. उठसूट त्यांच्याकडे जायचं नाही, कारण अडीअडचणीला आपल्याकडे कारभारी आहेत. हां. शारदानं मध्यंतरी 1 आठवडा जाऊ दिला. जो काही निर्णय घ्यायचा असेल तो विचारपूर्वक आणि सगळ्या नातलगांच्या संमतीनं घ्या, असं गीताई तिला म्हणाल्या होत्या. तिच्यासाठी निर्णय कितीही कटू असला तरी रावसाहेबांना विचारणा करण्या अगोदर घ्यावाच लागणार होता. यावर तिचंही मोठेपण अवलंबून होतं. गीताई रावसाहेबांच्यापासून काहीही लपवून ठेवत नाहीत, सांगून मोकळेही झाले असतील. दसऱ्याचा सण फक्त 2 दिवसांवर आलेला असताना रात्री शयनगृहात जाऊन बसल्यावर शारदानं रावसाहेबांना विचारलं, रावसाहेब, गेल्या 4-5 दिवसात गीताईंनी तुम्हाला काही सांगितलं किंवा विचारलं? नाही, कारण गेल्या 7-8 दिवसात गीताईंच्या बरोबर बोलायला मला निवांत वेळच नाही मिळाला. शारदाकडे रोखून बघत रावसाहेब म्हणाले. मग शारदा उठून बसत गंभीर होऊन म्हणाली, रावसाहेब, आपल्या या अवाढव्य पसाऱ्याला वारस हवा म्हणून तुम्ही मला करून आणले. बरं, मग? आपलं लग्न होऊन 2 वर्ष व्हायला आली आहेत. माझी कूस उजवण्याची आणखीन किती दिवस वाट बघायची? कंटाळा आलाय मला सगळ्याचा. का कंटाळा का आलाय? तुमच्या समाधानासाठी अजूनही सत्य लपवून ठेवावं का मी? कोणतं सत्य? तुला गीताईंना माहीत असलेलं सत्य. एवढा बावळट, मूर्ख आणि दूधखोळा नाही आहे मी. 50-60 एकर बागायतीचा मालक आहे मी. रोज लाखो रुपयांची उलाढाल करतोय. माझं काही चुकतंय का रावसाहेब? हे मला नको विचारू, स्वतःच्या मनाला विचार. आणि स्वतःची हवी तशी वकिली करता आली नाही तर समाधान हॉस्पिटलमध्ये डॉक्टरीणबाईंना पुन्हा एकदा विचारायला जा. रागावलाय? रागवण्यासारखं तुझ्याकडनं कृत्य घडलंय, आणि एक नाही, अनेक. माझ्यावर भलते सलते आरोप करताय हा तुम्ही? हे बघ, मी कोणावरही पुराव्याशिवाय आरोप करत नाही आणि रागवत सुद्धा नाही. मला राग आला तरी मनाची समजूत घालून मी तो राग गिळून टाकतो, आणि अपराध्यानं गुन्हा कबूल केला तर त्याला क्षमाही करतो. शारदा, पती आणि पत्नी ही संसार रथाची 2 चाकं असतात असं एकदा मी तुला म्हणालो होतो. प्रेमात आणि युद्धात सगळे गुन्हे माफ असतात असं मोठमोठ्या विद्वान मंडळींचं म्हणणं आहे, म्हणून मी आजपर्यंत तोंड उघडलं नाही. वस्त्राआड सगळे नग्न असतात. या कलियुगात कोणीही गंगा जलासारखा निर्मळ असत नाही, म्हणून मी गप्प राहिलो. विवाहापूर्वी बहुतेकांच्या हातून लहान मोठ्या चुका घडतात. संसाराच्या गाड्याला सुरळीतपणे चालवण्यासाठी त्या चुकांना शहाण्याने विचारात घ्यायचं नसतं, म्हणून मी शांत राहणं योग्य समजलो होतो. तुझ्या हातून कोणकोणत्या चुका घडल्या, त्या चुकांवर तू कशा प्रकारे पडदा टाकायचा प्रयत्न केलास, त्या चुकांचा कोणता परिणाम झाला, एवढंच नाही तर तू कन्हेरीच्या मुळ्यांचा रस कुठून कसा पैदा केलास, विदेशी दारूतून कोणावर कसा विषप्रयोग केलास, आणि डॉक्टरीणबाईंनी तुला गर्भाशयासंदर्भात जे सांगितलं ते सगळं मला खडानखडा माहिती आहे शारदा. सत्य ऐकून शारदा अश्रू ढाळायला लागली. तिने काही अविचार करण्यापूर्वी रावसाहेब तिच्याजवळ सरकले, तिच्या खांद्यावर प्रेमानं हात ठेवून म्हणाले, हे बघ, रडायचं नाही, मी तुला केव्हाच माफ करून टाकलंय.
लग्नापूर्वी आणि लग्नानंतरही जे काही घडलं ते सगळं मी गंगार्पण करून टाकलंय. मी केलेले गुन्हे क्षमायोग्य नाही आहेत रावसाहेब, असं तू म्हणतीयस, मी नाही म्हणालेलो. रावसाहेब, तुमचं मन फार विशाल आहे म्हणून. शारदा, अगं कलियुगात होता, पण थोड्या वेळापूर्वीही मी कलियुगाचा उल्लेख केला होता. कारण सांगतो. लग्नानंतरचं तुझं पावित्र्य अनुभवलंय मी. वाड्यातल्या शांततेला सुरुंग लागू नये, प्रताप देशमुखची अब्रू सही सलामत राहावी म्हणून विषारी झाडं मुळासकट उखडून टाकण्याचं तू जे साहस केलंयस ना, त्याला तोड नाहीये. माझी अब्रू अबाधित राहिली नसती तर हा प्रताप देशमुख आज कोणाला जिवंत दिसला नसता. तुझ्या चुकीपेक्षा शारदा, तुझा संघर्ष, तुझा पराक्रम कैकपट मोठा आहे. फार मोठं अग्निदिव्य करायला लागलंय तुला, विसरून जा. तू मला वारस देऊ शकणार नाहीस म्हणून आठवड्यापूर्वीही तू असंच आणखीन एक दिव्य करण्याचा निर्णय घेतलास, हेच सांगायचं आहे ना तुला. रावसाहेब, तुमच्या पुढे मी फार खुजी आहे हो. तुमच्या ठिकाणी दुसरा कोणी माथे फिरू असता तर क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मला गीताईंच्या सारखं घराबाहेर काढून हाकललं असतं. डोळ्यातल्या आसवांना न थोपवता शारदा म्हणाली, रडायचं नाही असं सांगितलंय ना मी. तुमच्या उपकारांचं ओझं पेलवेनासं झालंय म्हणून आपोआप आसवं व्हायला लागली. एकमेकांवर उपकारांचं ओझं लादण्यासाठी नवरा बायकोचं नातं निर्माण केलं जात नाही शारदा. तरीही रावसाहेब, बास आता, झोप, 11 वाजून गेलेत. मूळ विषय तसाच राहिला ना. कोणता? माझ्याकडूनच वधवून घ्यायचा आहे. बरं मग? हे बघा, माझी कूस उजवणार नाही हे कटू सत्य आहे रावसाहेब. आपल्या वंशाला दिवा हवा म्हणून म्हणून तुम्ही आणखीन एक पुनर्विवाह करावा असं मला वाटतंय. पुनर्विवाह करणं वाटतं तेवढं सोपं नाही आहे शारदा. अवघड काही नसतं रावसाहेब, शोधल्याशिवाय मार्ग नाही सापडत. पण एखादा मार्ग सापडला तर त्याचे परिणाम आपल्या दोघांना भोगायला लागतील. वाईटाचा विचार गृहीत करू नका रावसाहेब. आपली गरज वंशाच्या दिव्याची आहे, तो कोणत्याही परिस्थितीत मिळायला हवा. ठीक आहे, ठीक आहे ना, मग एखाद्या घरंदाज कुटुंबातल्या अजाण मुलाला दत्तक घेऊ आपण. नाही रावसाहेब, मूल अजाण असलं ना तरी त्याच्या कुटुंबातली माणसं सुजाण असतील. आपल्या इस्टेटीवर डोळा ठेवून ती आपल्याबरोबर वागायला लागली तर पश्चात्तापाची पाळी आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही रावसाहेब. बरं, मग काय करायचंय? रावसाहेब, तुम्ही तिसरं लग्न करायचंय. रजिस्टर केलं तरी चालेल. मान्य आहे मला. पण मला मुलगी द्यायला कुठलाही सुज्ञ आई बाप तयार नाही होणार शारदा. कशासाठी उगाच माझ्यावर सोपवा ना ते. एखादी मुलगी बघून ठेवली आहेस का तू? माझ्या नजरेसमोर एखादी नाही, 3 मुली आहेत. काय सांगतेस काय शारदा? विश्वास बसत नाही. रावसाहेब, या तिन्ही मुली खानदानी आहेत, घरंदाज आहेत, सुंदर आहेत आणि सुशिक्षित सुद्धा आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा. शारदा, मी चक्रावून गेलोय. साऱ्या कारगाव तालुक्याला रावसाहेब देशमुखांची महती माहिती आहे. अहो, मुलींच्या रांगा लागतील तुमच्यासाठी. मला काही स्वयंवर मांडायचं नाही आहे. कोणत्या 3 मुली तुझ्या नजरेसमोर आहेत तेवढं सांग. सांगते. पहिली माझी बहीण आरती. एकाच घरातली दुसरी मुलगी बायको म्हणून नको. भांड्याला भांडं लागल्याशिवाय राहत नाही. सख्या बहिणींची गावातली 2 उदाहरणं मला माहिती आहेत. एका घरात नवऱ्यानं फाशी घेतली तर दुसऱ्या घरानं सगळी तांबट आळी दणाणून सोडली आहे. दुसऱ्या मुलीचं नाव सांग. दुसरी म्हणजे तुमच्या मामाची मुलगी कल्पना. अगं, कल्पना आरतीपेक्षा सुद्धा लहान आहे. तिच्या माझ्या वयात 15-16 वर्षांपेक्षा जास्त अंतर असेल. शिवाय जाऊ दे, तुला तिच्या खोडी आवडी हे सांगणं योग्य नाही आहे. तिसरं नाव सांग. तिसरी माझी मावस बहीण शेवंता. रावसाहेब मुद्दाम गप्प बसले. इच्छित कौल मिळाल्यामुळे ते मनोमन खुश झाले होते. ते बोले नात म्हणून शारदानंच विचारलं, शेवंताचे दोष अजून लक्षात येत नाहीत का? नाही ना, विचार करतोय, पण त्यातल्या त्यात आरतीपेक्षा शेवंता बरी वाटतेय.
तिचा विचार करायला काही हरकत नाही. पण तुझे काका मावशी या तिजवराला होकार देतील असं नाही वाटत मला. अहो, सगळं माझ्यावर सोपं म्हणाले ना मी. आणि शेवंतानीच खोडा घातला तर तिला पटवायचं काम मी करीन. एक सांगते तुम्हाला. आता आणखीन काय सांगायचं राहिलंय? शेवंताला माझ्या डोळ्या देखत उजवून टाका, असं अटॅक आल्यापासून काकांनी मावशीच्या मागे लकडा लावलाय. पण एक धोका जाणवतोय मला शारदा. हे बघ, शेवंता तुझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे. ती माझ्यासारखी सरळ मार्गी नाही आहे. ती तुझ्यापेक्षा काकणभर जास्त धूर्त आहे, कावेबाज आहे आणि ती डोईजड व्हायची शक्यता वाटते मला. उगं काहीतरी खुसपट काढू नका रावसाहेब. राहिलं, नंतर तू मला बोल लावू नकोस. नाही लावणार. शेवंता भडक आहे, बडबडी आहे याच्यावर जाऊ नका. तिला लहानपणापासून ओळखते मी. शेवंता कष्टाळू, चतुर आहे, समंजस आहे आणि तुमच्या नजरेच्या धाकात राहील ती. ठीक आहे, मला जे वाटलं ते मी तुला बोलून दाखवलं. फक्त माझ्या आयुष्याची परवड होणार नाही याची दक्षता घे. दसरा झाल्यावर आधी आईबाबांच्या कानावर घालायला पारगावला जाते. नंतर 4-6 दिवसांनी आईला घेऊन चिखलीला जाते. एखाद्या दिवशी तुम्ही सवड काढा, मोरगावला जाऊन या. मला अंधारात ठेवलं असं तुमच्या मामांनी म्हणायला नको. सगळ्यांची संमती असायला हवी. सवड नाही मिळाली ना तर चिखलीहून आल्यानंतर मामांना फोन करेन मी. आणि माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे. शारदा डबडबलेल्या नेत्रांनी म्हणाली. शारदा, अगं तू अद्याप ओळखलं नाहीस का मला? बोल. तुमची पत्नी म्हणून माझं स्थान अभंग राहावं. तुला मी अजिबात अंतर देणार नाही. मला माझ्या सदाचाराला कलंक लावायचा नाहीये, कधीच नाही. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात पोपटराव भसे लिखित कादंबरी रावसाहेब. या रावसाहेब कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.